झाल्यानंतर आलोय रोडाबाई बावडीला. तर आता आपण जरा फिरू. मी तुम्हाला मेन पॉईंट्स दाखवतो, तेव्हा तिथं भेटूया. आता जरा डायरेक्ट मेन पॉईंट्सला भेटू. चला बाय बाय. इथं आता आम्ही खाली आलो आहे. तो खूप थंड वाटते पायाला किंवा पूर्ण बॉडीला. खूप थंड वाटतंय. मेन गोष्ट इथे खूप थंड पण आहे. आणि फक्त 25 रुपयामध्ये पूर्ण आपल्याला फिरायला मिळेल. तर तुम्ही नक्की इथं विजिट करा. फक्त 25 रुपये. नाशिक पार्कमध्ये आलो आहे. तर इथं पाणी आणि खूप काय काय आहे. तिथं पण पाणी दिसतंय तुम्हाला. बघा इथं खूप थंड आहे. आता आत खूप खोल आहे. खूप खोल आहे आत. खूप पुढे बघूया. तिथं बघा काहीतरी आहे तिथं. मला थोडंसं काहीतरी बहुतेक कबूतर वगैरे आहेत तिथं बसलेल्यासारखं दिसायला. बघा काहीतरी आहे तिथं. कोणाची तरी हां मूर्ती आहे बहुतेक तिथं कोणाची तरी. तुम्हाला दिसणार नाही ह्याच्यात, पण तुम्ही इथं विजिट करताना तुम्हाला इथं नक्कीच बघा. कधी कधी इथं हे पण आहेत बघा, असे काटे पण आहेत दोन्ही बाजूला. हे एवढं मोठं आहे. वर पण काहीतरी आहे. इथं काहीतरी दिसतंय. खाली खूप खोल पाणी आहे बघा. खूप खोल म्हणजे खूप खोल पाणी आहे आणि इकडून एवढं वरती आहे. तर आता आपण वरती जाऊन भेटूया. जेवढं तुम्ही वरतून खाली येतात तेवढं तुम्हाला चढायला लागतं. त्यामुळे कमीत कमी आहे म्हणजे तिथपासनं फक्त इथपर्यंत तिथपासून मध्येच असं. आणि तिथनं तुम्हाला छान पण दिसेल, नीट क्लीनली. आणि फक्त खूप गर्दी असते त्यामुळे इथे थोडं हे. तर चला आपण बघूयात अजून काय काय. पण आधी हे बघूया. पण एवढी पण गर्दी नाही आहे, थोडीशी आहे. थोडी असं एकदम असं पॅकच नाही असं नाही आहे. तुम्ही बघूच शकता. पण खूप इथं थंड आहे. तुम्ही इथं असं एसी जेवण जास्त आहे. एवढं थंड इथं तुम्ही झोपलात ना एवढं छान वाटेल तुम्हाला. पण ते अलाउड नाही आहे. फक्त 25 रुपयामध्ये पूर्ण आपल्याला हे बघायला भेटेल. एकदम थंड वावर आहे इथं. आणि इथं स्पेशल आहे कॅमेरा किंवा काही पण असं हे नाही आहे की व्लॉग करताना म्हणजे असं व्हिडिओ काढताना वगैरे अलाउड नाही आहे. तुम्ही आत आल्यानंतर व्हिडिओ काढू शकता, काही पण करू शकता. फक्त इथं जरा थंड वाटतं म्हणून जरा बरं वाटतं. इथं असंच राहू वाटतं 1-2 तास तरी आरामात बरं वाटतं. मग तेवढंच. आता आपण पुढचं पॉईंट बघूया. आपण आता वरती चाललोय बघा. तर इथं काय पण अडचण नाही, फक्त जरा सांभाळून यावं लागते. मोठमोठे पायऱ्या आहेत आणि खूप पण नाही, एक 20-30 पायऱ्या आहेत. तुम्ही तेवढं तरी चढूच शकता. इथं मजा खूप येईल. जेवढं तुम्ही खाली जात असता तेवढं थंडपणा वाढतो आणि जरा पायाला अंगाला थंड वाटतं. आणि बॉडी पण असं फ्रेश होते वगैरे. आणि आपल्यात चढून उतरून एनर्जी पण येते खूप. आपण असं फ्रेश पण होतो. खालून असं अंधारातनं वर उजेडात आल्यावर छानपणा वाटतो. दादा आपण पुढचा पॉईंट बघूया. आता मी तुम्हाला तिथंच भेटते. बाय. छोटी बहीण आहे किती क्यूट आहे बघा. अगं उलट घालते चष्मा. उलट चष्मा घालती. ही माझी सख्खी बहीण कौमुदी. हिचं नाव कौमुदी आहे. हे हाय कर. हाय कर ना. हाय कर. हाय कर. आई तिकडे कोणची मूर्ती. हाय कर. हॅलो. हाय गाईज म्हणा. हाय गाईज. चष्माच फेकून देते. आता जरा आपण बसू. खूप असं घरचे अजून वरती आले नाही, जाऊ फोटो वगैरे काढते. तोपर्यंत मी वरती आलो. तर आज शिवजयंती आहे. छत्रपती महाराज की जय. आपण एक तर गुजरातमध्ये आहोत आणि तिकडे पुण्यात शिवजयंती चालू आहे.
ॲक्च्युली आम्ही महाराष्ट्रावरनं गुजरातमध्ये ट्रिपला आलो. हे आपले ट्रिप एक 6 दिवस आहे. तर मी पूर्ण 6 दिवसाचे व्लॉग तुम्हाला पाठवत राहीन. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. हॅलो गाईज, आता आपण जाणार आहे अक्षरधाम मंदिरला. चला मी तिथं भेटूया डायरेक्ट आता. तर आता आपण इथून निघालो आहे अक्षरधाम मंदिरला. तर आता जाऊया अक्षरधाम मंदिरला. मी अक्षरधाम मंदिरला तुम्हाला भेटेन, तर तिथंच भेटूया. तर गाईज आम्ही गेलतो खरं, पण तिथं मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं म्हणून ते गाडीतच ठेवलेलो. आता अंधार झाला आहे, 1-2-3 तास गेले बघा, पण मजा खूप आली. मंदिरमध्ये असं एक आम्ही तुम्हाला माहिती सांगते. तिथे तुम्ही गेल्यावर तुम्हाला सगळं बघायला मिळतं आणि तिथे मूवी पण एक खूप मोठा आहे. तुम्हाला हाफच सोडायला लागतो, पण खूप छान पण आहे. असं लागतोच असं नाही आहे, तुम्ही पूर्ण पण बघू शकता. एकदम मूवी थिएटर सारखं आहे. हा रिअली म्हणजे असं मध्ये कट करायलाच लागतो असं नाहीये, तुम्ही पूर्ण बघू पण शकता. पण त्यात खूप माहिती आहे, खूप माहिती आहे. आणि तुम्ही इथे याल ना, इथे फ्री आहे. फक्त जे मेन पॉइंट्स आहेत, मूवी, लेझर शो, इथं वॉटर शो पण आहे. पूर्ण कहाणी दाखवली आहे, कशी काय झालं काय त्याच्यासोबत काय झालं. मग असं तुम्ही पक्का बघायला या. तर हे म्हणतोच आम्ही की इथं बरेच माहिती आणि बरेच देवांचे नावं किंवा महाराजांचे नावं हे माहिती मिळतेच. ऐका, तुम्ही जर का गेलात ना तिथं, तर तुम्हाला मूवीमध्ये नीलकंठ म्हणून एक मुलगा होता, तो रात्री आई बाबा झोपलेले असताना निघून गेला चक्क. आणि जवळ एक नदी होती त्यांच्या घराच्या, म्हणून तो आई बाबांना वगैरे कळू नये काही नदीतनं म्हणून गेला तो चक्क. नदीतनं वाहत गेला, पोहताच येत नव्हतं त्याला, तर तो जिवंत बाहेर निघाला. आणि तो इतकं चालला होता, इतक्या लांब गेला होता. त्यांनी 8 देश पार केले होते आणि त्यांनी 8 समुद्र सुद्धा पार केले होते. म्हणजे दर एका देशाला पूर्ण एक समुद्र असतो. आणि तो पर्वताच्या इथे गेलेला, म्हणजे जिथे आपले शंकर बाप्पा राहतात तिथे चक्क हिमालय पर्वत. हिमालय पर्वतावर त्यांनी हिमालय हा देश पार केला. आणि तो एका गावात काय गेलं माहितीये का, कोणीतरी एक माणूस होता जो त्याला म्हणत होता की तू आत चल, इथे पंडित होता तिथं. हे होतं महादेवांचं मंदिर होतं. मग तिथं म्हणत होता, ते पंडित म्हणत होते की नीलकंठाला की तुम्ही आत चला, इथे वाघ आहे तर तो तुम्हाला खाईल. पण त्यांनी नाही म्हणलं आणि बाहेर थांबले, नकार दिला त्याने. सगळे निघून गेले. एकदम रात्रभराची दर होती. तर तो सिंह आला रात्री. मग त्यांना जरा भय होतं, म्हणजे भीती होती की मला खाऊन जाऊ नये म्हणून. मग त्यांनी काय केले, तपश्चर्या केली महादेव करत. आणि त्याने तिथं सिंह आलं की त्याने असा हात पुढे केला की तो सिंह बसला, त्याला काही कोण केलं नाही. मग तो सकाळी परत निघून गेला. आणि सगळे लोक बिकाली आश्चर्य. आणि ज्यांनी त्याला म्हणलं होतं की तू आज चल, त्यांनी नाकार केला होता. ते बघत होते खिडकीतनं, तर त्यांनी हे पण बघितलं की त्याला वाघ बसला त्याच्यासमोर, काही केलं नाही त्याला. तर आपण आता रजवाडी चहा प्यायला आलोय. इथं रजवाडी चहा आहे, 40 रुपयाला बहुतेक. एकदा विचारूया. हॅपी टी पॉइंट बघा, मी दाखवतो तुम्हाला. पाटील फेमस चाय बोलो. गुजराती फेमस चाय आहे वो, स्पेशल चहा, गुजरातीचं स्पेशल चहा आहे. लोग देखते हैं, एडवर्टाइज भी होती है, काउंटर दिखाने का कैसा सिस्टम से चाय देते हैं. हा बघा
आता तुम्हाला मी दाखवतो काय आहे ते. आपलं हे हो गोड नाही लागायचा चहा. मला बघू मला तुकडा द्या. एक मिनिट सांगितलं और एक दो दिन बाई बोल रही है. जाने जाने झुला कैसा है हा हा हा. बिस्किट आहे पण ते छान आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि बाजूला खोबरं घातलं छान आहे. अरे सगळं सगळं करू इथंच त्याबरोबर खायला बरं मग वाटतं. तुम्ही आणता कशाला मला अशा ठिकाणी जिथं. तू बाहेर उभा काय हो काय आहे ते? काय नाव आहे. फरशीपुरी फरसीपुरी. फरजीपुरी फर्जी नाही फरसी. फरसी म्हणजे फरशी duplicate सारखा फरशी होता फरशी म्हणाले मामा. आता काय काय बोलते खरं बाबा. सेल्फी तो बनता. हा बघा हा सेल्फी पॉइंट. सेल्फी सेल्फी. नाही पोरांनी तुम्हाला दोघी तिघींना तर मी चहा पिऊन दाखवतो. चहा कसा आहे मी दाखवतो. हा बन मस्त काय हा बघा. हे टेस्ट करून तर बघा पहिले. टेस्ट करा टेस्ट. और एक द्या ना जाम. घ्या ना विदाउट जॅम नाही काय आहे ठीकठाक आहे. जामच जास्त लागायला यात बटर घालून खावा लय भारी लागतं. छान आहे. राजवाडी चहा 25. मामा किती रुपयाला चहा. मामा किती रुपयाला चहा. 20 रुपये 20 रुपीज. चाय 20 रुपीज. हे कोण बघा इथं आलं की. इथं गुजरातमध्ये ना खूप पतंग उडवतात. मी तुम्हाला एक पतंग दाखवतो. फाटलेली पतंग आहे दिसती का. दिसतच असेल. इथं खूप पतंग उडवतात. आम्ही आल्यापासून कमीत कमी 100 पतंगी बघितलो. 100च्याहून जास्त एवढे पतंगी उडवतात. पतंगी फेमस आहे इथं. इथं हे पण आहे चॉकलेट फ्लेवरचं आहे. जसे जाम होतं तसं चॉकलेट फ्लेवरचं आहे. मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. ॲक्च्युली तुम्ही या शॉपमध्ये सुद्धा या कारण इथलं पण तुम्ही चॉकलेट बाव होऊ शकता. खूप छान आहे. मी खाऊन बघितलं छान आहे. इथं तुम्ही नक्की या. फक्त 20 रुपयाला चहा आहे. म्हणजे असं पण राजवाडी चहा म्हणजे असं ठीकठाक पण नाही एकदम छान. सो या असं चहा आहे इथं तुम्ही नक्की येऊन बघा. मला अशी इच्छा आहे तुम्ही इथं यावीच. तर आता मी पिऊन तुम्हाला सांगतो कसा आहे किती रुपयाला आहे. किती रुपयाला मी सांगितलंच आहे. तर इथं एवढं मोठं आहे. तुम्ही इथं कधी पण येऊ शकता. गुजरातमध्ये आहे बघा. तर आता आपण आलो आहे पार्लर हे पान शॉपमध्ये. तर इथून जरा चिंगम ते घेऊ. सरका पप्पा हो आम्हाला चिंगम द्या ना. मला चिंगम आपण चिंगम घेऊ. थांबा तुम्हाला दाखवतो. चिंगम हे वालं हे 5 घेऊ. हे 5 घेऊ. सगळे 5 घेऊ. हा हे 5 घेऊ. काय ते 5 कुठलं एक घे तू सांग. हे हे घ्यायचं हे 5 दे ना. तर मी हे घेतोय पिंक कलरचं. पप्पा हे 10 घ्यायचे का. 10 एक एक द्यायचं बस लगेच खतम करायचं तू. हे 5 दे ना. देत पण नाहीत बघा. लॉलीपॉप ने एक एक और इसमें ये देना. पान पण भेटत आहे. चलो कर. पप्पा पान किती रुपयाला होतं.
पान कितने में है? पान है मसाला नाही आहे पान उतर ते घे त्याला पान नाही आहे त्याला पकड आता घे तू तुम्ही विमल खाल्ला? 10 रुपये देणार ना मग काय तुम्ही विमल कधीपासून खायला चल रे तू जास्त बडबड करतो ना चल तर आता 5 एपिडेंट भेटलेत कोणालाच सांगायचं नाही खिशात टाकायचं कुठं पडलं रे तुम्ही विमल कधीपासून खायला तो विमल खाल्ले पप्पा चिंगम थांबा जर चिंगम खातो तुम्हाला शॅम्पू आहे तुम्हाला तेल हवंय ना तुम्हाला काय ते नाही हो. एपिडेंट चिंगम चिंगम खाल्ल्यानंतर परत जाऊया आता गाडीत आपल्या ॲम्ब्युलन्स आली ॲम्ब्युलन्स तिथे आहे दिसते का नाही माहित नाही पण तिथं होती तर आपण आता परत जाऊया आपापल्या गाडीत चला आपली नेहमीच जागा एकच टणटणा आता भेटूया डायरेक्ट हॉटेलवरती आता आपण आलो आहे हॉटेलवरती हा बघा आमचं हॉटेल 6व्या मजल्यावरती लय मोठं हॉटेल आहे लय मोठं हो अभी अभी यहाँ पे कहाँ पे है क्या खूप मोठं हॉटेल आहे शॉपिंग के लिए आता कुठेतरी जायचा प्लॅन आहे मला तर वाटायला घरी जाऊन झोप वाटायला कंटाळा आला दिवसभर आता अजून कुठेतरी जायचं म्हणाले ग्लो गार्डन म्हणाले तिथं बघूया आपण अरे बापरे ये बाबा मी नाही हा. आम्ही जाऊ हे ना घेऊन जा सगळे तामझाम पोरं. आमच्या नाही अरे बाबा नहीं लास्ट हे वाट चलने तो नहीं बोल देगा घेऊयात की ह्यांना कधी खेळू लास्ट दिन में हम इधर आने वाले काय हो? पोरांना घेऊन काय चालू असतं राव मला तर जाऊ वाटेल तरी काय जावा तुम्ही जाऊन या. वहिनी चाललेत आपल्या काने आता हॅलो व्लॉग करायचं म्हणाले व्लॉग काहीच काय झालंय आता बॉईजला आम्ही सोडून गर्ल्स सगळ्या चाललो दुसरीकडे बाहेर तर आता फक्त हा ब्लॉग करेल आम्ही बाहेर जाऊन आलो बाय 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 असा टाइमपास पण होतो खूप बाय जाऊ दे किरकिरे माझं आता फायनल झाले मी पण चाललो कारण मम्मी तर फोन नाही मम्मी काय तयार होईना आणि इथं एवढे फुलं काढून ठेवले तर बघा गाईज आम्ही फुलं काढली फुलांसाठी केलंय आनंदाला तुम्ही ठेवा रात्रीचं कोण फुलं काढलेलं की तर आता आपण बाहेर जाणार आहे तासाभरात येतोच म्हणाले घरचे लय मोठी बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग कसं जायचंय बहुतेक वॉकेबल जायचंय रिक्षाने जायचंय आपल्याला तू पण येतोय हुर्रे फिर तो ब्लॉग बनाते ही जाएंगे आता डिस्ट्रिक्ट ब्लॉग बनवत जाऊया हाय कर हाय गाईस तुमच्यासाठी फ्लावर आणते मी कुठे घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही निम्र विनंती आहे आणि आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय चला आता पुढचा पण ब्लॉग बाय बाय